मासा, तुला अजून काही विचारायचे आहे का? हो. मासा, म्हणजे स्वतः प्रधानजींनी सांगितल्यावर देखील तुझा अजून विश्वास बसलेला दिसत नाहीये. तसं नाही, पण मासा, तुझ्या मनात कोणतीही शंका असेल तर ती स्पष्टपणे विचार. आज तुझ्या शंकेचे निरसन झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. खरंच का तुम्हाला एवढी काळजी आहे माझी? होय मासा. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. आता मी तुला कसं सांगू मासा? कधी कधी वाटतं की एका क्षणात सारं काही सांगून टाकावं, म्हणजे तुझ्या डोळ्यातला हा संशयाचा भाव तरी नाहीसा होईल. नाही, पण दुसऱ्या क्षणी त्या वचन पूर्ततेची जाणीव होते. मासा, तुला आणि बानूला हे सारं काही सांगायला अजून बराच काळ जाणार आहे. तुम्ही कसला विचार करता आहात? कसला नाही, तुझाच विचार करत होतो. तुम्ही रागवणार नसाल तर एक विचारू? विचार मासा. खरंच तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? तुला काय वाटतं मासा? मी तुझ्यापासून काही लपवतो आहे का? या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता तूच दे. आता मला तसं नाही वाटत. गावली बघा एकदाची. या पेटीत हाय तो खाडा. होय का? आता धावतो तू बसती. हा बा, कशाला हात लावलास त्याला? अगं, काय करतेस तू हे? हा? तुला काय हवंय ते तर सांग की. आणि एवढी समधी माणसं का जमलीत आता? काहीतरी गोम नक्कीच आहे. बानू अशी पेटी बंद करायची नाही आणि आजाला तर असं कवाच बोलायची नाही. असं झालं तरी काय बानूला? अगं, समद्यासनी त्यो खाडा बघायचाय बघ. खडा वय की. अगं, दिवाळीत वस्त्यावर पारकास पडला ना, ते काय बी समजना झालं बघ त्यासनी. हा, त्यासनी मला विचारलं की बानूच्या घरनं प्रकाश येताना पाहिलं म्हण. मीच त्याला म्हणलं की समधी खंडोबाची कृपा आहे म्हणून. मॅच त्यासनी सांगितलं या खाड्याबद्दल. त्योच खाडा बघाय आले बघ समधी. आणि तुला एवढं चिडायला काय झालं? चिडणार नाही भय, राग येणार नाही भय मला. अरे मला न सांगता माझ्या गोष्टीनं कोणी हात लावला तर मी रागवणारच. अगं, पण मॅच लावला ना हात. आता कोण कशाला घर लावून हात लावल?
अरे बाप रे, एक डाव मला विचारायचं तरी. तुला खडाच धावायचा होता ना? अरे मला सांगायचंच, म्या नसता धावला वय खडा. आणि म्या म्हणते पेटी बाहेर आणायचीच कशाला? एवढं कळत नाही वय तुला? यो बघा, योच तो खडा आहे ज्यातून परकास आला आणि बस्तीवर समद्यांच्या घरात गेला. झालं का अजून काही दावायचं आहे? बा, अरे तुला बी ठाव आहे की खंडोबाने दिलेल्या खडावा या पेटीत असतात. कुणाला कळालं म्हणजे? बा, या पुढं माझ्या गोष्टींना मला न सांगता कुणी बी हात लावलेला मला चालणार नाही. देवी, देवी, देवी. अहो काय झालं? कधी नव्हे ते मला हाक मारता आहात. देवी, पाणी द्या पाहू आधी. एवढं दमायला काय झालं? देवी, जेजुरी गडावर शांतता नांदावी म्हणून काय दिव्यातून जावं लागणार आहे हे सांगता येणं कठीण आहे. आता काय झालं? नारद मुनी म्हाळसा देवींना भेटले आणि जे सांगायला नको तेच सांगितलं. काय सांगितलं? काल रात्री खंडेराय शिकारीला गेले होते. रानात त्यांना एक म्हातारी दिसली. त्या म्हातारीच्या पायात रानटी काटा गेल्यामुळे ती तशीच बसून होती. तिला हलताही येत नव्हतं. म्हणून मग खंडेरायांनी स्वतः तिला उचललं, घोड्यावर बसवलं आणि सेवकांकरवी वस्तीवर पाठवलं. ह्यात वाद होण्यासारखं काहीच नाही आहे ना. पुढे असं झालं, त्या म्हातारीचा दागिना खंडेरायांनी खांद्यावर घेतलेल्या घोंगडीत अडकला आणि तो नेमका म्हाळसा देवींनी पाहिला. आणि त्यांना वाटलं असणार की तो दागिना बानूचा आहे. होय देवी, परंतु नारद मुनींनी थेट असं सांगायला नको होतं की तो दागिना रानावनात राहणाऱ्या आणि धनगर समाजाच्या स्त्रिया वापरतात. म्हणजे हा दागिना खरंच म्हातारीचा होता? प्रधानजी, देवा, तुम्ही अगदी योग्य वेळी आलात म्हणून बरे झाले. देवा, आपण त्याबद्दल नंतर बोलूया. असं कसं प्रधानजी? अहो, मी तर तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो होतो. त्यावेळी म्हाळसेला काय सांगावं हा मोठा प्रश्न माझ्या समोर होता. तो दागिना बानूचाच होता. आणि तुम्ही त्यावेळी आलात
आणि त्या म्हाताऱ्याची रंजक गोष्ट तयार केलीत आणि म्हणूनच म्हाळसेला ते पटले. प्रधानजी, अहो केवळ तुम्ही सांगितलं म्हणून म्हाळसेला ते पटले की तो दागिना त्या म्हातारीचा होता. अहो, मला तुमच्याशी बोलायचंय. काय झाले? तुम्ही येण्याआधी ह्यांनी मला काही वेगळीच गोष्ट सांगितली. येते मी. देवा, अहो काय बोललात हे? म्हणजे देवा, तुम्ही खरंच सांब, सदाशिव आणि भोळे आहात. आता लक्ष्मी देवींना कसं समजवायचं याचा विचार मला करावा लागेल. बा, कशाला हात लावलास त्याला? अरे मला न सांगता माझ्या गोष्टीनं कोणी हात लावला तर मी रागवणारच. तुला खडाच दावायचा होता ना? अरे मला सांगायचंच, मी नसतं दावलं वय खडा. बा, या पुढं माझ्या गोष्टीनं मला न सांगता कुणी बी हात लावलेला मला चालणार नाही. आजपतूर माझ्या समोर कधी बी पोरीचा आवाज चढला नाही, कधी बी चार चौघात बांधून मला उलट बोलली नाही. पर आज समद्यांसमोर माझ्यावर तिचा आवाज चढला. बा, झोपला नाहीस अजून? नाही, झोपतोच आहे बघ आता. घुंगडी ठेवू आहे पायाशी? रागवला आहेस वय अजून माझ्यावर? अरे बा, बोल की माझ्या संग. आता काय बोलू मी? हा, मी अवघा काय बाई बोलायचो, तुला राग यायचा आणि तू भडा भडा बोलायची बघ मला. अरे असं असतंय वय कुठं तवा? पोर उलट सुलट बोलली तर बाण कान धरायचा असतो तिचा. असं बोलणं टाकायचं असतं वय. एक सांगू बानू, म्हणजे ना खरंच चुकलं बघ माझ, आणि माझी चूक ना माझ्या ध्यानात आली बघ. उगाच मी त्या गोष्टीला हात लावलं बघ,
उगा केलं बघ म्या. अरे बा असं फरक्यावानी का बोलतो आहेस र? अरे म्या तुझ्यावर वरडले ते काय तू माझ्या गोष्टीला हात लावलास म्हणून वय? वय ग बानू, तर मला बी कळलं हवं ना की तुला न सांगता तुझी गोष्ट मी अशी समजसनी दावायला नग होती ग. आणि हे मी मनापासून बोलते बघ बानू. वय बा तू काय बी म्हण पण माझ्याशी आज नका बोलूस बघ. अरे म्या तुझ्यावर रागवले खरं त्या खडावांच्या पेटीतच म्या तो खडा ठेवला होता आणि आता पतर म्या लोकांनी त्या खडावा नाही दावले आहेत. आणि असं असताना त्या लोकांनी जर त्या खडावा दिसल्या असत्या तर वय ग बानू, बरोबर आहे तुझ. हे परत असं व्हायचं नाही बघ. हा अरे त्यात तुझी काय बी चूक नाही बघ. पण पोरीतन बापात कसलं आलंय रे तुझं माझं. आणि मला वस्तीवरल्या लोकांनी अजून काय बी सांगायचं नाही बघ. आणि त्यात त्या रंग्याला तर नाहीच बघ. वय वय म्हणून मी रागवले बघ. आता तरी तुझा राग गेला ना माझ्यावरचा. वय ग, कधीच गेला बघ. मग आता हसून बोल की माझ्या संग. अगं वय हे बान पुरी, अगं तुझ्या सुखार माझं सुख आहे बघ. आणि त्यासाठी मी काय बी कर. पर तू अशीच हसत राहा. वय असं मला तुझ्याशी आज खूप बोलायचं आहे. अचानक असं का वाटलं? माहित नाही, पण वाटतंय बोलावंसं. तू जागी राहशील ना रात्रभर? का नाही, पण काय बोलायचंय? खरं तर मलाही शब्द शोधावे लागणार आहेत तुझ्याशी बोलताना. पण एकदा बोलायला लागलो की कळेल तुला. मला तुमचं वागणंच कळत नाही. म्हासा, मी तुझ्याशी खूप वाईट वागतो का? देवा, तुमच्यासाठी एक निरोप आहे. कोणाचा? प्रधानजींनी तुम्हाला वाड्याच्या बाहेर भेटायला बोलवलं आहे. मी जाते. म्हासा, म्हासा, रागवलीस माझ्यावर? अजिबात नाही. मला सवय झाली आहे याची. तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता, पण तुम्हाला वेळ मिळेल असं वाटत नाही. प्रधानजी मला असं कधीच बोलवत नाहीत, पण काहीतरी महत्वाचं कारण असेल. असं तू थांबू शकतेस?
मी त्यांना भेटून येतो.